नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे चवदार अशी शापू, कांदा, हिरवी मिरची आणि मूग डाळ घालून बनवलेली चविष्ट अशी शापूची भाजी आज आपण बनवणार आहोत. तर शापू निवडून घेतलेली आणि अशी बारीक कट करून घ्यायची. बघा, अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने आणि बारीक कट करून घ्यायची. शापूसाठी लागणारे आपल्याला एक कांदा, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून. तर ही हिरवी मिरची तुम्ही वाटून सुद्धा घालू शकता. मी पण बारीक कट करून घातलेली आहे. थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे भिजवून, 10 मिनटं झालं पाण्यात भिजवलेली आहे. लसूण ठेचून घ्यायचा आणि मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2-3 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. अगोदर लसूण छान असा परतून घ्यायचा, म्हणजे टेस्ट छान लागते भाजीला. आणि नंतर मग कांदा घालून घ्यायचा. कांदा थोडासा परतल्यानंतर हिरवी मिरची घालायची आणि परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. थोडंसं परतल्यानंतर आपण जी धुवून घेतलेली भाजी आहे, चाळणीमध्ये नितळत ठेवलेली मी, ते वरून घालून घ्यायची भाजी. या पद्धतीने तुम्ही एकदा ही शापू करून बघा, खूप छान लागते ही भाजी. आपण ज्वारीची भाकरी, चपाती, डाळ भात किंवा डब्याला सुद्धा देऊ शकता ही भाजी. तर ही भाजी आता ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा, मिरची, लसूण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी वगैरे वरून अजिबात घालायचं नाही. या मिठाच्या पाण्यामध्येच ही भाजी छान शिजते. एकदम कवळी आहे शापू. आणि वरून आता आपण जी मूग डाळ घेतलेली आहे भिजवून, 10 मिनटं मी भिजवलेली आहे. घरचीच मूग डाळ आहे, चांगली भिजलेली आहे. आता वरून ही डाळ घालून घ्यायची आणि परत एकदा छान हलवून घ्यायचं सगळं. मूग डाळ घालून तुम्ही एकदा ही भाजी करून बघा, खूप छान लागते. आणि मूग डाळ पाणी न घालता सुद्धा छान शिजते. अगोदरच भिजवलेली आहे आपण आणि चव शापूला एकदम छान लागते. छान एकदा हलवून घेतलेले आहे. आता वरून आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. एकदा मस्त परत हलवून घेते मीठ घातल्यानंतर. मिठाच्या पाण्यामध्ये ही भाजी छान शिजते. अजिबात वरून पाणी वगैरे घालायचं नाही. तर या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबायला विसरू नका. वरून आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसरच घालायचं कूट, जास्त बारीक नाही घालायचं. शेंगदाणे भाजून कूट करून घेतलेलं आहे. परत एकदा छान हलवून घ्यायची आहे भाजी. हिरवी मिरची तुम्ही वाटून सुद्धा मिक्सरला ह्याच्यामध्ये घालू शकता. मी कट करून घातलेले. तर झाली आपली मस्त अशी शापू 5 मिनिटात तयार. नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एखादी छानशी कमेंट करायला विसरू नका. बघा, ही अशी आपली मस्त शापू तयार झालेली आहे. धन्यवाद.